माझ्या महाराजांनी या मातीत एक संस्कार घालून दिला। मी कोणत्याही जातीत, कोणत्याही धर्मात, कोणत्याही पंथात, कोणत्याही प्रांतात जन्माला आलो असलो तरी त्याचा न्यूनगंड किंवा अहंकार न बाळगता कर्तृत्वानं माझं व्यक्तिमत्व अशा उंचीवर नेऊन ठेवेल की माझा माझ्या जातीला, माझा माझ्या पंथाला, माझा माझ्या प्रांताला, माझा माझ्या धर्माला आणि त्याही पेक्षा महत्वाचं म्हणजे माझा माझ्या देशाला अभिमान वाटेल। हा संस्कार जर प्रत्येक देशवासियानं मनात जागवला। मी डॉक्टर अमोल रामसिंग कोल्हे लोकसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने बाळ हिरडा, रेड झोन, बेरोजगारी, महंगाई, हेल्थ, किसान, रेलगाड़ा शर्यत पर पुणे नासिक सेमी हाई स्पीड रेलवे, लेपर शिवनेरी पर भगवान इंद्रायणी मेडिसिन प्रोजेक्ट, राष्ट्रीय वनौषधि संशोधन केंद्र पुणे नासिक हाईवे, पुणे नगर हाईवे। May I invite Dr. Amol Ram Singh Koleji, NCP, Maharashtra, to receive the Sansad Ratna Award 2024. गावा गावात आवाज घुमतोय अमोल कोल्हे एक नंबर। जिसकी मोल नहीं है वो अमोल है, जिसकी मोल नहीं है वो अमोल है। नव्या दमाचा, नव्या जोमाचा, नव्या जोशाचा कारभारी हो। वडीलधारा शर्यतीच्या संबंधीचं दुखणं देशाच्या पार्लमेंटमध्ये त्यांनी मांडलं आणि प्रश्न सोडून घेतला, दिलेला शब्द पुरा केला की आपले खासदार डॉक्टर अमोल कोल्हे। असं साजत रूप राजाचं, असं साजत रूप राजाचं अमोल कोल्हेचं नेता भारी। असं साजत रूप राजाचं अमोल कोल्हेचं नेता भारी। डॉक्टर अमोल कोल्हे साहेब, तुमचा छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांचा जो घराघरापर्यंत संदेश पोहोचवण्याचं काम तुम्ही केलेलं आहे ती महाराष्ट्रातली आणि या भागातली जनता कधी विसरणार नाही। याचा शोभ तो डवलं असा, वाहे भन्नाट वारा जसा। याला नाही हो कुणाची भीती, सह्याद्रीची ह्याची हो छाती। अमोलजी, तुमचा आवाज आणि तुमचं हिंदी सुद्धा एवढं सुंदर आहे। तुमच्या सिरियल म्हणजे वेड लावलंय महाराष्ट्राला सगळ्या। मनात आमच्या भेटली आग राहूया ह्याच्या सांगाती, शिवरायाचा मावळ सत्ता आता देऊया ह्याच्याच हाती। रंग शक्तीचा ढंग भक्तीचा किमया करील हा होणारी हो। महाराष्ट्र में एक बहुत बड़े नेशनल हीरो है जो छत्रपति शिवाजी महाराज है। He was the only king in the entire world who was not born as a king. He never betrayed anyone to become a king. He sworn himself as a king, and when he passed away, till that time he was a king. None of the great 17s in the world stand on this criteria. नव्या दमाचा, नव्या जोमाचा, नव्या दमाचा, नव्या जोमाचा, नव्या जोशाचा कारभारी। पार्लमेंटमध्ये जेव्हा अमोलदादा भाषण करायला उभे राहतात सगळे शांतपणे वाट बघत असतात, कारण का सगळ्यांना माहितीये दमदार भाषण कोण करणार, सगळ्यात चांगलं भाषण अमोलदादा करतात। नव्या दमाचा, नव्या जोमाचा, नव्या जोशाचा कारभारी। असला खासदार आम्हाला पुढच्या पंचवार्षिक नाही तर अजूनही 5-25 वर्ष कोल्हे साहेबांसारखाच खासदार या भागाला मिळावा। सुंदर पद्धतीनं शिवाजी महाराज, सुंदर पद्धतीने संभाजी महाराज, ज्या पद्धतीनं मांडणी तुम्ही करता, घरोघर तुम्ही पोहोचलेले, घरोघर अंतकरणात तुम्ही आहात। लोकांच्या अंतकरणातून तुम्हाला कुणी काढू शकत नाही, तुम्हाला सांगतो। ती जागा तुमचं आढळस्थान आहे, त्यावेळी कुणी ठरवलं तरी काढता येणार नाही।
फक्त एक जबाबदारी तुमच्यावर आहे. हा तुमचा आवाज आहे. हा आवाज पुन्हा एकदा ज्यावेळेस लोकसभेत जाल, इंडियाचं सरकार येणार आहे, पण आवाज मात्र तुमचा शेतकऱ्याकरता, कामगाराकरता तिथं आवाज आला पाहिजे. आणि गेले मंत्रिमंडळात तरी त्या शेतकऱ्याकरता तुम्ही निर्णय घेतले पाहिजे. एवढी अपेक्षा केली तर ती वावगी ठरणार नाही. नमस्कार, मी सुप्रिया सुळे. गेले अनेक वर्ष अमोलदादांनी एकत्र पुण्यापासून दिल्लीपर्यंत एकत्र काम करते. अप्रतिम त्यांचं काम आहे. आणि तुमच्या सगळ्या सुखदुःखातल्या गोष्टी, महाराष्ट्राचे प्रश्न आणि देशाचे प्रश्न अतिशय उत्तम पद्धतीची त्यांची मांडणी असते. त्याच्यामुळे आम्हाला सार्थ अभिमान आहे की मला अमोलदादांबरोबर काम करायची संधी मिळाली. बैलगाडाचा विषय असेल, शेतीचे प्रश्न असतील, नवीन पिढीचे प्रश्न, बेरोजगारीचे असतील, महागाईच्या विरोधात मोठा आक्रोश असेल, अशा सगळ्या विषयांवर अतिशय साध्या सोप्या शब्दामध्ये अमोलदादा इतकं छान बोलतात की असं वाटतं की पार्लमेंटमधलं त्यांचं भाषणच कधी संपलं. आज अमोलदादांच्यासाठी आपल्याला पुन्हा एकत्र येऊन पूर्ण ताकदीने 2024 मध्ये अमोलदादा शिरूरचे मोठ्या संख्येने मतदान करून निवडून आणून पुन्हा त्यांना आपल्याला दिल्लीला पाठवण्याची जबाबदारी ही मी तुमच्यावर टाकते. आणि तुम्ही जरूर एक भगिनी म्हणून माझा शब्द नक्की पाळणार. मला धन्यवाद दिले पाहिजेत आताचे खासदार आमचे अमोल कोल्हे यांना. त्यांनी आपल्याला जी स्वराज्य रक्षक संभाजी ही मालिका दाखवली. माझं सरकारला विनंती आहे, कुठल्या सिनेमाला तुम्ही त्या ठिकाणी करामध्ये सवलत द्या, अगर देऊ नका, पण ती संभाजी महाराजांची मालिका ही सह्याद्री सारख्या सरकारी वाहिनीवर पुन्हा पुन्हा सरकारने दाखवली पाहिजे स्वखर्चानं. आणि खऱ्या अर्थानं संभाजी महाराज आणि या संभाजी महाराजांना या अनाजी पंतांनी, या राहुजी पंतांनी, या मोरो पंतांनी, या पंतांनी कशा पद्धतीनं छळलं, कशा पद्धतीनं या मराठी राजाचा छळवाद मांडला, तो पण परकीयांना हाताशी धरून जे आज महाराष्ट्रामध्ये सुरू आहे, त्या काळामध्ये जे होतं ते आज सुद्धा महाराष्ट्रामध्ये सुरू आहे. महाराष्ट्राला, मराठी माणसाला छळण्याचं काम आजही संपलेलं नाही अध्यक्ष महोदय. आणि म्हणून माननीय दादांना माझी विनंती आहे की तुम्ही जाहीर करा की ती स्वराज्य रक्षक ही संभाजी मालिका आम्ही सह्याद्री वाहिनीवर सरकारमार्फत मोफत पुन्हा पुन्हा दाखवू आणि खरं स्वरूप अनाजी पंतांचं या राज्याला आणि देशाला दाखवू. डॉक्टर अमोल कोल्हे साहेब, तुम्ही चिंता करू नका. तुमचं भविष्य उज्ज्वल आहे. आणि आपल्या सगळ्यांना माझी विनंती आहे की माणसं हळूहळू तयार होतात, सहजासहजी मिळत नाही. डॉक्टर अमोल कोल्हेंच्या सारखा एक हिरा तुमच्या मतदारसंघाला मिळालेला आहे. हा जपा. या मतदारसंघामध्ये तुम्हाला आता सगळे सांगायला येतील तिकडचीच मेजॉरिटी होणार आहे, असं काही नसतं. मोजल्याशिवाय या देशातल्या जनतेचं मन कधी जयदेव गायकवाड कळत नाही. मोजेपर्यंत थांबा. मी तुम्हाला विश्वासानं सांगतो की डॉक्टर अमोल कोल्हेंचं भविष्य उत्तम आहे. देशाच्या क्षितिजावर हा हिरा तुमचा अतिशय दिमाखाने पुढच्या 5 वर्षात डौलाने अतिशय चांगल्या पद्धतीनं काम करणार आहे. तुमच्या या आंबेगावची, या शिरूर लोकसभा मतदारसंघाची शान, आन आणि बान अमोल कोल्हे लोकसभेत याच्यापेक्षा ताकदीने उभा करतील हा विश्वास बाळगतो. डॉक्टर अमोल कोल्हे की त्यांची वांधिलकी, ती सामाजिक फरकची, तुमच्याशी त्यांची निष्ठा आहे. तुम्ही त्यांना मत देऊन मोठ्या मतदारांनी देशाच्या स्वातंत्र्यामध्ये वाचवलं. याचं अखंड स्मरण हे ते अंतःकरणामध्ये ठेवतात आणि आपल्या मतदारांची प्रामाणिकपणाची भूमिका घेतात. आणि म्हणून अशा निष्ठावान लोकांची आज गरज आहे. महाराष्ट्रात आणि भारतामध्ये प्रत्येक लोकसभेत एक खासदार आहे. प्रत्येक लोकसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करत असताना एवढ्या मोठ्या प्रमाणात निधी खेचून आणणं, त्याचा पाठपुरावा करणं आणि आपल्या जनतेची व्यवस्था संपन्नपणाने निर्माण करण्याचा प्रयत्न करणं हे भारतात फार कमी खासदारांना जमलेलं आहे. अमोल कोल्हे त्यांच्या सगळ्या सहकार्यांना मी धन्यवाद देतो की हा प्रश्न तुम्ही मांडला. आज हा तुमचा आक्रोश मोर्चा पुण्यापुरता सीमित राहिला नाही. त्याचा आवाज, त्याची बातमी देशात दिलेली आहे. दिल्लीच्या वृत्तपत्रात आहे, नागपूरला आहे,
कलकत्त्याला आहे, ठिकठिकाणी बातमी केली आणि त्याच्यातून एक प्रकारची जागृती कष्ट कधी शेतकऱ्यांच्या फायद्यांनी या सामुदायिक जागृतीच्या शक्तीवर आपण बदल करू शकतो आणि ते बदल करण्याच्या संबंधीचा संकल्प शिवछत्रपतींच्या जन्मभूमी आपण केला, त्याच्यामध्ये 100% यश येईल याची खात्री या ठिकाणी मी देतो. मला अमोल कोल्हेंचं अभिनंदन करायचंय. सगळ्यात प्रभावी मांडणी संसदेमध्ये जर कोणी केली असेल देशातल्या खासदारांपैकी तर ती अमोल कोल्हे तुमच्या खासदारांनी केली. छत्रपती शिवाजी महाराज वॉज द ओनली किंग who was not born as a king, who never betrayed anyone to become a king, who sworn himself as a king, and when he passed away till that time he was a king. None of the great 17s in the world stand on this criteria. न कि महाराष्ट्र न कि देश बल्कि विश्व के शिव भक्तों के लिए किले शिवनेरी एक तीर्थस्थल से कम नहीं है. मेरी दरख्वास्त है टूरिज्म सर्किट के तहत शिवनेरी के तले एक शिव सृष्टि का निर्माण किया जाए जो छत्रपति शिवाजी महाराज का स्मारक हो, जिसमें छत्रपति शिवाजी महाराज के पराक्रम को, महाराष्ट्र की लोक परंपरा, लोक संस्कृति को दर्शाया जाए. ज्यांनी राज्याभिषेकाच्या वेळी राजदंड स्वतःच्या हाती ठेवून धर्मसत्ता राजसत्तेच्या वर नाही तर तिच्या खांद्याला खांदा लावून लोकांच्या कल्याणासाठी राबवली गेली पाहिजे हा आदर्श प्रस्थापित केला. छत्रपती शिवाजी महाराजांनी सुख स्वार्थ फायदा निवडला नाही, त्यांनी मान झुकवणं निवडलं नाही, त्यांनी स्वराज्य निवडलं, त्यांनी तत्व निवडलं, त्यांनी संघर्ष निवडला आणि म्हणून आज 350 वर्षानंतर आपण त्यांचं नाव घेतो. 350 वर्ष गुलामगिरीमध्ये खितपत असलेल्या हिंदुस्थानला पहिल्यांदा स्वातंत्र्याच्या आशेचा किरण जर कोणी दाखवला तर तो छत्रपती शिवाजी महाराजांनी दाखवला. मर्त्य माणसाच्या जन्माला येऊन सुद्धा केवळ कर्तृत्वाच्या जोरावर देवत्वाला पोहोचता येतं याचं एकमेव द्वितीय उदाहरण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. नीचे ना झुकाए पलके, दलेरी के ताज में खुल के, हाँ कांटों के राज में खिल के, नजराने लेकर दिल के, शिकस्त की आग में जल के, शाही शोहरत में घुल के, अमोल कोल्हे आहे तडफदार खासदार. हो से त्या रक्ताचा खंदा शिलेदार, अमोल कोल्हे आहे तडफदार खासदार. विकास पर्व या पुस्तिकेचं आता प्रकाशन झालेलं आहे आणि या पुस्तिकेच्या पानं चाळली तर लक्षात येतं की किती मोठी कामं आपल्या मतदारसंघात आपल्या खासदारांनी खेचून आणलेली आहेत. सर्वसामान्यांच्या हा हक्काचा आधार, लढण्याचा सिद्ध पुन्हा लावून आधार, शिरूरच्या क्षितिजावर गाजे हा पुकार. कोल्हे खासदार, पुन्हा कोल्हे खासदार, कोल्हे खासदार, अमोल कोल्हे खासदार. लोकसभेमध्ये डॉक्टर अमोल कोल्हे बोलायला उभी राहिल्याच्या नंतर खासदार लोक अत्यंत शांतपणाने त्यांचे विचार त्या ठिकाणी ऐकतात. कोल्हे खासदार, पुन्हा कोल्हे खासदार, कोल्हे खासदार, अमोल कोल्हे खासदार. शेतकऱ्यांच्या हितासाठी लढतो, भीती कुणाची थेटच भिडतो. मर्द मावळा शिवरायांचा अन्यायाला पुरून पुरतो. हा बुलंद आवाज तुमचा महाराष्ट्राचा आवाज आहे, महाराष्ट्रात शेतकऱ्याचा आवाज आहे, हा देशाच्या शेतकऱ्यांचा व्हावा अशी अपेक्षा आम्ही सुद्धा करतो. चला पुन्हा आता चांग भलं म्हणू,
आणि तलवार. कोल्हे खासदार पुन्हा कोल्हे खासदार. कोल्हे खासदार अमोल कोल्हे खासदार. कोल्हे खासदार पुन्हा कोल्हे खासदार. कोल्हे खासदार अमोल कोल्हे खासदार. अलीकडे युट्यूब सगळेच आपण बघतो. नुसतं अमोल कोल्हे टाका आणि त्यांची लोकसभेतली भाषणं ऐकत बसा. कोणत्या विषयावर बोलले नाहीत अमोल कोल्हे असं कधी झालं? पायिका आहे हा काळ्या मातीचा, लढवय्या हा निधड्या छातीचा. युवकांसाठी जिवलग झाला माता भगिनींच्या भाऊ पाठीचा. माणूस एकच नंबर आहे. अमोल कोल्हे म्हणजे माणूस एकच नंबर. सान थोर साऱ्यांशी एक रूप होऊन थोरा मोठ्यांचा आला आशीर्वाद घेऊन. शिवनेरीचा छावा खंदा शिलेदार. माणसाच्या जन्माला येऊन सुद्धा कर्तृत्वाच्या जोरावर देवत्वाला पोहोचता येतं, हे ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी शिकवलं. कोल्हे खासदार पुन्हा कोल्हे खासदार. कोल्हे खासदार अमोल कोल्हे खासदार. कोल्हे खासदार पुन्हा कोल्हे खासदार. कोल्हे खासदार अमोल कोल्हे खासदार. परत त्यांचा अभ्यास दांडगा आहे. कोणते मुद्दे मांडायला पाहिजे, कोणत्या त्रुटी आहेत त्याच्यामध्ये, त्या संसदेमध्ये त्यांनी दाखवून दिल्या आणि पंतप्रधानांनी सुद्धा त्यांचा उल्लेख केला. तरुण तडफदार उमेदवार आता पक्का करा विचार. राष्ट्रवादीची ही तलवार हो अमोल कोल्हेचा हा खासदार. या लोकसभा मतदारसंघाची अतिशय उत्कृष्ट बाजू मांडण्याचं काम, या भागातले प्रश्न सोडवण्याचं काम प्रभावीपणानं आमच्या अमोल कोल्हे साहेबांनी गेले 4.5 वर्षात केलं. राष्ट्रवादीचा विचार सर्व धर्माचा करी विचार. राष्ट्रवादीचा विचार सर्व धर्माचा करी विचार. कलयुग में एक ऐसा उदाहरण है जिन्होंने ये आदर्श प्रस्तापित किया कि इंसान धर्म के लिए नहीं बल्कि धर्म इंसानों के लिए बना है, और वो आदर्श है छत्रपती शिवाजी महाराज. सौख्य शांतीचा संस्कार अमोल कोल्हेचा हा खासदार. छत्रपती शिवाजी महाराजच होते ज्यांच्यामुळे अंगणातली तुळस, मंदिरातले देव, गोठ्यातली गाय आणि घरातली माय सुरक्षित राहिली. राजे संभाजीचा श्वास मांडितो खरा इतिहास. राजे संभाजीचा श्वास मांडितो खरा इतिहास. अमोल कोल्हे खरा सरदार हो, चला त्याला करू खासदार. लोकतंत्र के पहले उद्गाता का सबसे उचित स्मारक वही होगा जब स्वराज की राजधानी किले रायगढ़ को 17वीं सदी में जैसा किला रायगढ़ था वैसे के वैसे उसे बनाया जाए. साऱ्या देशाचा जाणता राजा बळीराजाचा देव समाधा. साऱ्या देशाचा जाणता राजा बळीराजाचा देव समाधा. याच्या पाठीशी शरद पवार अमोल कोल्हेचा हा खासदार. याच्या पाठीशी शरद पवार अमोल कोल्हेचा हा खासदार. कोल्ह्यांच्या सारखा एक अतिशय उत्तम खासदार तुम्ही लोकांनी निवडून दिला. सगळं देशात त्यांचं नाव लेखी केलं. तरुण तडफदार उमेदवार आता पक्का करा विचार. तरुण तडफदार उमेदवार आता पक्का करा विचार. राष्ट्रवादीची
तलवार अमोल कोल्हेचा हा खासदार आळंदीचा शिवनेरीचा बाईक हा वडतुळापूरचा आळंदीचा शिवनेरीचा बाईक हा वडतुळापूरचा हे आला रे आला रे आला रे मावळा अमोल कोल्हे नावाचा आला रे आला रे आला रे मावळा अमोल कोल्हे नावाचा शेतीमालाला हमी भाव बैलगाडा शर्यतीची धाव शेतीमालाला हमी भाव बैलगाडा शर्यतीची धाव रोजगाराला असल वाव अन दिल्लीत घुमल नाव रोजगाराला असल वाव अन दिल्लीत घुमल नाव नाही विचार जाती पातीचा माणूस आपल्या मातीचा नाही विचार जाती पातीचा माणूस आपल्या मातीचा हे आला रे आला रे आला रे मावळा अमोल कोल्हे नावाचा आला रे आला रे आला रे मावळा अमोल कोल्हे नावाचा शिरूर मतदार संघाचा आवाज हा तरुणाईचा शिरूर मतदार संघाचा आवाज हा तरुणाईचा आला रे आला रे आला रे मावळा अमोल कोल्हे नावाचा आला रे आला रे आला रे मावळा अमोल कोल्हे नावाचा आळंदीचा शिवनेरीचा बाईक हा वडतुळापूरचा फुले शाहू भीमरावांचा शिलेदार शिवशंभूचा हे आला रे आला रे आला